नमस्कार. SNDT महिला विद्यापीठातर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सुंदर या अशा प्रांगणामध्ये आम्ही सगळेजण विद्यापीठाचे सगळे ऑफिसर्स सगळेजण इथे आलेलो आहोत आणि सगळ्यांना हा परिसर बघण्याची उत्सुकता पहिलेपासूनच होती. बरंच काही ऐकलेलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभव हा वेगळाच आहे. इथला सुंदर वातावरण, सुंदर वास्तू आणि मंगलमय असं सगळं काही परिसर. ह्या परिसरामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. ते कसं देतात, त्यांचे उद्योग काय काय आहेत, किती प्रकाराने इथे विविध आयाम आहेत, ते सगळं बघायला आणि अनुभवायला आज सकाळपासूनच आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आमच्या सगळ्यांचा एकच अनुभव आहे आणि तो म्हणजे की इथे प्रसन्न वातावरण आहे. या प्रसन्न वातावरणाच्या बरोबर शिकण्यासाठी जी लागणारी मानसिकता असते ती आपोआपच तयार होते आणि ती मानसिकता तयार झाल्यानंतर ह्यांचे विविध जे आयाम आहेत, खास करून डेमोक्रेसी चे जे क्लासेस चालतात आणि नवीन लीडर्स, यंग मुलांना लीडर कसे बनावे ह्याचे धडे जे दिले जातात, आमचे कोर्सेस आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे जे काही विविध आयाम आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला कोलॅबरेशन करता येईल ह्याचा विचार आम्ही सातत्याने सकाळपासून करतोय आहे आणि तो आता फलद्रूप होताना दिसतोय. येत्या काही दिवसांमध्ये ह्यांच्या इन्क्युबेशन आणि सेंटर मधनं आणि विद्यापीठाच्या वाईज मधनं एखादं कोलॅबरेशन होण्याची शक्यता मला दिसते आहे. त्याशिवाय ह्यांचं जे डेमोक्रेसीवरचा जो कोर्स आहे छोटा 9 महिन्याचा, त्यात आमच्या पॉलिटिकल सायन्सचे ज्या विद्यार्थिनी आहेत आणि जे प्रयोग करतोय ते एकत्रितरित्या आता आम्हाला करता येतील असं वाटतंय. दुसरी एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे की आज OJT नावाचा एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत एक प्रकल्प आम्हाला राबवावा लागणार आहे. तो म्हणजे की ऑन जॉब ट्रेनिंग. आता ह्या 70,000 मुलींना आम्हाला जर का ऑन जॉब ट्रेनिंग द्यायचं असेल तर आम्हाला विविध क्षेत्रांमध्ये त्यांना न्यावं लागेल. तर त्याच्या सुद्धा पॉसिबिलिटी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी बरोबर आम्ही आता शोधणार आहोत. त्याही होण्याची शक्यता मला दिसते आहे. मला खरं म्हणजे असं वाटतंय की काहीही कारणाने का होईना ह्या सुंदर वातावरणामध्ये येऊन काही काळ घालवावा, बसावं, निवांत बसावं, शांतपणे आपली स्वतःशी ओळख करून घ्यावी असं हे वातावरण आहे. आणि त्या वातावरणाचा लाभ मी, माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या विद्यार्थिनींनी नक्की घ्यावा. आणि त्यामुळे आज मला असं वाटतं की दिवसभराची आमची इथली जी व्हिजिट होती ती फलद्रूप झालेली आहे. धन्यवाद.